हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा दीपावली हा सण सर्वत्र दिमाखात आणि उत्साहात संपन्न होताना दिसून येत आहे। अकोले तालुक्यातही अनेक ठिकाणी उत्साहात दिवाळी साजरी होत आहे। मी समाजाचा देण लागतो या उदात्त हेतूने पुढे येत अकोले शहरातील कष्टकरी होतकरू अशा अकोले नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी यांच्यासोबत नगरसेविका प्रतिभाताई मनकर समवेत ज्येष्ठ विधितज्ञ वसंतराव मनकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या स्वखर्चातून साडी व मिठाईचे वाटप करून या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली। या कार्यक्रमासाठी प्रमोद मंडलिक, अनिल कोळपकर यांच्यासह शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांची उपस्थिती लाभली। प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर। सर्व नगरपंचायतच्या सफाई कामगार काम करणाऱ्या महिला आमच्या भगिनी यांच्या समवेत भाऊबीज आणि दिवाळी गोड करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे। नगरपंचायतच्या या सफाई कामगार सर्व आमच्या भगिनी खूप कष्ट करून अकोले शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा आपण सगळेजण दिवाळी साजरी करत असताना आपण फटाक्यामुळे जी दिवाळीमध्ये थोडीशी अस्वच्छता झाली ती स्वच्छ करण्याचं काम आमच्या महिला भगिनी करत होत्या आणि म्हणून एक त्यांच्या ऋणातून मुक्त होणं आणि आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं यासाठी हा दिवाळीचं फराळ वाटण्याचा आणि आमच्या सगळ्या महिला भगिनींना भाऊबीजेनिमित्त भेट देण्याचा, साडी भेट देण्याचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला विशेषतः आमचे मित्र महाराष्ट्रातले नेते डॉक्टर अजित नवले, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, अनिल कोळपकर, या वार्डाच्या नगरसेविका प्रतिभा मनकर, अकोले शहरातील सर्व आमचा निलेश क्षीरसागर इथले सगळे प्रमुख लोक होते, सगळे नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित राहिले, त्यांनाही मनापासून धन्यवाद। आपण सर्वांनी केवळ कुटुंबापुरतं नाही तर दुसऱ्याच्याही जीवनात आनंद निर्माण होईल असं थोडं थोडं काम केलं तरी संपूर्ण जग, संपूर्ण समाज सुखी होऊ शकतो असं माझं व्यक्तिगत मत आहे। त्या मतावर काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। पुन्हा एकदा या सगळ्या आमच्या महिला भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अकोले नगरीतल्याही सगळ्या नागरिकांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने विनंती करेन का अकोले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी डॉक्टर अजित नवले खूप आता पुढाकार घेत आहेत। आपण नागरिक म्हणून सुद्धा आपण आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा असा संकल्प या दिवाळीच्या निमित्त आपण सर्वजण करूया। हा कार्यक्रम मनकर साहेबांनी घेतलेला आहे। आपल्या सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून बरोबर म्हणाले की असा विचार जर सगळ्यांनी केला, थोडासा विचार असा केला की आपलं बरं चाललंय, जरा इतरांचंही बरं चालावं, तर काही अश्रू आपण नक्कीच पुसू शकू आणि आनंद वाटू शकू। मनकर साहेब, आनंद हा अत्यंत संसर्गजन्य अशा प्रकारचा आजार आहे आणि तो वाटला की तो वाढतो, अशा प्रकारची त्याचा गुणधर्म आहे। आणि मी शेतकरी म्हणून मला माहिती आहे की आपण दुसऱ्यांच्या दारात ज्यावेळी आनंदाचं रोपटं लावतो त्यावेळेस आपल्या दारात ते आपोआप उगतं, बहरतं आणि मोठं होतं। मला वाटतं माणूस म्हणून आपण याच्याशी नक्कीच सर्वजण सहमत असाल। त्यामुळे आजच्या ह्या खूप चांगल्या प्रसंगी तुम्ही हा जो पायंडा पाडता आहात, आमच्या सर्वांचं तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहेत, आपले आभार आहेत। आम्हालाही तुम्ही सहभागी करून घेतलं, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट मंडलिक साहेब त्यांनी केलेली आहे। तुम्ही मगाशी भाषण करत असताना एकदम बेसिक मुद्दा छेडला, मला वाटतं त्याचं आपण नक्कीच आज विचार केला पाहिजे। तब्बल 1.5 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट हे अकोल्याच्या स्वच्छतेसाठी निघतं आणि ते म्हणाले की ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं त्यावेळी काय नक्की करारामध्ये दाखवलं जातंय ते एकदा मुळातून पाहायला पाहिजे, पण त्यावेळी भरती भरपूर असते आणि मग कालांतराने त्याची छटणी सुरू होते। आम्हाला गरज नाही म्हणून एकेकाला काढून टाकलं जातं आणि सगळा गाव साफ करायची जबाबदारी मग मुठभर लोकांवर टाकली जाते आणि मग नफा कमवला जातो। कार्ल मार्क्स नावाचा माणूस जो होऊन गेला त्यांनी बरोबर हीच गोष्ट मांडलेली आहे। भांडवलदार जे आहेत, नफा कुठे तयार होतो ते बरोबर या ठिकाणी तो नफा तयार होतो। जी वस्तू 1.5 कोटी रुपयाला विकली गेलेली आहे, सगळी नगराची स्वच्छता, ती साधारणपणाने 5-50 लाखामध्ये करायची आणि वरचे राहिलेले 1 कोटी हे बरोबर वाटे करून तुमच्या श्रमाचे, तुमच्या हक्काचे जे आहेत त्याच्यावर त्यांनी त्यांची दिवाळी साजरी करायची, त्यांच्या लेकराबाळाला
हे शोषणाचं सरळ सत्य हे कार्ल मार्क्सने पण मांडलं. मला वाटतं आपण सगळेजण त्याच्याशी सहमत असाल. मनकर साहेबांबरोबर जोडण्याचा हा एक दुवा आहे. त्यांचे वडील नवादादा मनकर हे या तालुक्यातील फार ज्येष्ठ अशा प्रकारचे कॉम्रेड होते. आणि तुम्हाला हे माहित नाही, पण आदिवासी समाजामध्ये जी वनजमीन कसणारी लोक आहेत त्याच्यामध्ये नवले बाबा आणि मनकर साहेब, त्यावेळचे नवादादा मनकर, हे घरदार सोडून त्या सगळ्या भागामध्ये त्यांची कुटुंबाची जी परपंचाची जी वाताहत झालेली आहे ती सावरायला तिकडे जायचे. आणि अनेकदा ती माणसं आली की त्यांच्या रोजीरोटीचं त्यांचं हे सगळं हे नवादादा मनकरांच्या ओसरीवर पाहिलं जायचं. हा काय आजचा वारसा त्यांचा नाहीये. आणि म्हणून जो मुद्दा आता इथे उपस्थित झाला त्या मुद्द्याच्या जरा खोलात जाण्याची नितांत गरज आहे. 1.5 कोटी रुपयाचं जर कॉन्ट्रॅक्ट निघालेला असेल तर आता आपण तातडीनं किती लोक त्यांनी कामावर ठेवलेली आहेत याची यादी काढली पाहिजे. आणि त्या लोकांना किती पगार देतो याची पण यादी काढली पाहिजे. मग ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालक असेल, त्या कचऱ्याची विल्हेवाट असेल, त्यासाठी साधारणपणाने किती खर्च येईल त्याची विल्हेवाट लावायला तो काढला पाहिजे. आणि आकडेवारीच्या भाषेत अकोले तालुक्याच्या लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे की ठेका 1.5 कोटीचा आहे, परंतु काम 50,000 झालेलं आहे. नेट 1 लाखाचा कर्ज, ते कराचे पैसे ते या सगळ्या गरिबांनी गोळा केलेले आहेत. अकोल्यातल्या पानपट्टी नळपट्टी भरणाऱ्या लोकांनी गोळा केलेले आहेत. हे कुणाच्या खिशात गेले हे आकडेवारीच्या भाषेत मंडलिक साहेब आपल्याला लोकांपुढे मांडावं लागेल. मनकरताई आपल्याला आकडेवारीच्या भाषेत हे लोकांना सांगावं लागेल. हा यांचा तळतळाट आहे, रूपांतर होत आहे. आणि म्हणून तुमच्या हिश्श्याचं तुम्हाला मिळावं यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्या, संघटना कोणती आहे, नेता कोणता आहे, आम्ही कधी काही पाहत नाही. मनकर साहेब जो कष्टकरी आहे, आवाज देतोय, त्याच्या मागे उभी राहणारे आम्ही सगळी माणसं आहोत. त्यामुळे आवाज द्या, सोबत आहोत. ठेकेदारी नष्ट झाली पाहिजे या मताचे खरं तर आम्ही आहोत. यांना परमनंट केलं पाहिजे. सगळ्या सुविधा नगर परिषदेच्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे या बाजूचे आम्ही आहोत. तुमच्या लढ्याबरोबर आहोत. तुमची दिवाळी खूप गोड जावो यासाठी परत एकदा शुभेच्छा देतो. अकोले सुंदर करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. धूळमुक्त अकोले, हरित अकोले याच्यासाठी जागृती करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी हाती घेतलंय. तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाहीये. तुम्ही आज जे करताय त्याला सलाम करतो. आणि मनकर साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनकर परिवाराला देतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.